म्हणजे सुधीर भाऊ, तुमच्याकडे शब्दवैभव पण आहे आणि तुम्ही शब्दशूर पण आहात, आणि त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत आपण अपेक्षा जी व्यक्त केली त्यामध्ये एआयचा वापर आपण सुरूच केला आहे. आणि मगाशी मी म्हणायचं राहून गेलं होतं की आपण मेमरी फंक्शनवर म्हणालात, पण आता महा एआय याबद्दल शासनाने कॅबिनेटमध्ये आणि सरकारने निर्णय करून प्रशासकीय व्यवस्थेतील सर्व कागदपत्र, प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या सर्व निर्णयांची माहिती आणि अधिकाऱ्यांना विशेषतः एक प्लॅटफॉर्म ज्याच्यातून याची गती आणि पारदर्शकता या संबंधातली सगळी व्यवस्था महा एआयच्या निर्णयाने आपण सुरू केली. काही अधिकाऱ्यांनी ती वापरायला सुद्धा सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे आता मेमरी फंक्शनवर न राहता आपण एआयवर या दिशेने पाऊल टाकलेलंच आहे. त्या संबंधातली अधिकची माहिती मी आपल्याला व्यक्तिगत भेटीत सुद्धा देईन. मला असं वाटतं की यामध्ये 45 दिवसाचा विषय मी मांडताना या ठिकाणी मुद्दामून कलम 10 मध्ये मी वाचून दाखवलं, पुन्हा एकदा वाचतो. दुसऱ्या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायची आवश्यकता नसलेल्या फायलीच्या संबंधात संबंधित विभाग, मी विभाग म्हणतोय हो, त्या प्रकरणावर इन्क्लुडिंग मिनिस्टर सांगतो ना पुढे, त्या विभागा प्रकरणावर 45 दिवसाच्या आत निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई करेल, अशा पद्धतीचा विभागासाठीचं प्रावधान आहे. आपली मागणी मंत्री कार्यालयाच्या संदर्भातली सुद्धा आहे.